महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत प्रचंड मोठा गैरसमज आहे। सगळ्यांना वाटतं की ते स्वभावाने फार चांगले आहेत। बऱ्याच जणांना वाटतं की ते स्मित हास्य करून त्या ठिकाणी लोकांशी संवाद साधतात। बऱ्याच लोकांना असं वाटतं की ज्या पद्धतीने एक ब्राह्मण म्हणून त्यांच्यावर टीका करतात, परंतु तो व्यक्ती तसाच नाही। काही जण अशाही पद्धतीने भूमिका मांडतात की मुख्यमंत्री एकदम साध्या मनाचे आहेत, पण जे त्यांच्या सोबत काम करतात त्यांना माहिती आहे की मुख्यमंत्री काय काम करतात। महाराष्ट्रामध्ये असा माणसाच्या चेहऱ्याकडे बघून लोकांना प्रश्न पडत असेल का? म्हणजे ज्या मुख्यमंत्र्यांबद्दल किंवा ज्या देवाभाऊंबद्दल लोकांच्या मनात एवढा सगळा संभ्रम असताना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्याच देवभोळ्या चेहऱ्यावरून उभ्या महाराष्ट्राला बोटावर खेळवलं, प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक नेत्याला आपल्या ताब्यात ठेवलं, आपल्या वळचणीला बांधलं। कित्येक लोक भाजपचे खास करून इतर पक्षाच्या नेत्यांना फक्त आपल्या दावणीला बांधण्यासाठी प्रयत्नशील असतात। हे कुणाच्या जीवावर करतात? तर ते फक्त देवाभाऊंच्या जीवावर करतात। आणि मग महाराष्ट्राची जर अशी राजकीय परिस्थिती असेल तर भोळ्या चेहऱ्याच्या पाठीमागे सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत। एका पत्रकार परिषदेमध्ये देवाभाऊंना पत्रकारांनी प्रश्न विचारला, अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला की तुम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून किंवा तुम्ही सत्ताधारी म्हणून इतर पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करता, त्यांच्या मागे ईडी पाठवता, त्यांना वेगळ्या वेगळ्या तपास यंत्रणेच्या माध्यमातून छळण्याचा प्रयत्न करता। तर ते म्हणाले, मी असं म्हणालो नाही। मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत कित्येक असे लोकांच्या मनात संभ्रमावस्था आहे। काही जणांनी तर त्यांना अनाथजी पंत म्हणालं, काही जण त्यांना एक दिवस महाराष्ट्राचे 2 तुकडे करून स्वतंत्र विदर्भ करणारे नेते सुद्धा म्हणतात। खरंच एखादा व्यक्ती जर लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवून वारंवार सरकार स्थापन करून अप्रस्थापित नेते सुद्धा जे मोठी मोठी घराणी आहेत आणि जी पूर्वी वेगळ्या वेगळ्या पक्षात होती ती आता देवाभाऊंच्या पक्षात आहेत किंवा भाजपमध्ये आहेत, ती मंडळी सुद्धा मोठी मोठी नेते मंडळी सुद्धा वयानं मोठी असताना सुद्धा देवाभाऊंना प्रचंड रिस्पेक्ट करतात। आता मला प्रश्न पडलाय की हा माणूस असं यांचं काय दाबतो, कुठलं बटन दाबतो की ही लोक वै की चुई करत नाही? अशी काय जादूची छडी आहे देवाभाऊंकडे या लोकांवर फिरवली की ही त्या माणसाच्या विरोधात जात नाही? एक माणूस दाखवा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीतला जो देवाभाऊंच्या विरोधात गेलाय, एक सुद्धा पाहायला मिळत नाही। अहो, जे सत्तेत पक्षामध्ये आहेत किंवा जे त्यांच्या आसपास असतात किंवा नसतात त्यांना सुद्धा देवाभाऊच आमचा नेता असं म्हणावं लागतं। मी बरेच, आता साहजिक आहे महाराष्ट्रात मराठा समाज मोठा आहे, एक मोठा भाऊ म्हणून त्यांना सगळे एक मोठा रिस्पेक्ट देतात। आणि राज्याच्या राजकारणामध्ये आतापर्यंत स्वातंत्र्यापासून आजपर्यंत जर कुठल्याही पक्षाचे कुठल्याही शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात प्रमुख पदावर जर कोण व्यक्ती असते, साहजिक आहे मराठा समाजाचे प्रस्थापित मराठे सुद्धा आज भारतीय जनता पार्टीकडे आहेत। सगळ्या जिल्ह्यातले सगळे प्रस्थापित नेते हे भारतीय जनता पार्टीचे हार्डकोर कार्यकर्ते आजच्या घडीला आहेत। ते त्यांच्या दावणीला 100% बांधले गेलेले आहेत। म्हणजे ज्या ज्या घराण्याच्या कमीत कमी 1-1, 2-2, 3-3 पिढ्या राजकारणामध्ये खपल्या, ते सुद्धा देवाभाऊच आमचा सर्वोच्च नेता म्हणतात। का म्हणतात हो? म्हणजे त्या व्यक्तीचं वय पाहता देवाभाऊ त्यांच्यापेक्षा 10-20 वर्ष लहानच असतील। काही नेते आहेत महाराष्ट्रात असे। मग हा माणूस बोलतो एक, करतो एक, चेहऱ्यावर हावभाव एक, आणि महाराष्ट्रात घडवण्याच्या बाबतीत एक वेगळंच भलतच असतं। अशी जर एकंदरीत परिस्थिती देवाभाऊंच्या बाबतीत असेल, मग ते खरं बोलले काय, खोटे बोलले काय, किंवा कशाही पद्धतीनं त्यांनी महाराष्ट्राला वेड्यात काढण्याचा जरी प्रयत्न केला तरी महाराष्ट्र निघतोय। महाराष्ट्र, त्यांनी सांगितलं की सूर्य आता पश्चिमेकडून नाही उत्तरेकडून उगवणार आहेत, तरी लोक त्यांच्या पाठीशी जायला तयार आहेत।
एवढंच काय, कित्येक अजून पक्ष फोडतील, नेते पळवतील. आज देवाभाऊंच्या आशीर्वादानं महाराष्ट्रात एक फार मोठी क्रांतिकारी घटना घडली. महाराष्ट्रात देवाभाऊंच्या रूपानं अशी एक ऐतिहासिक राजकीय रचनाच इतकी विचित्र झाली, ते म्हणजे सगळ्या पक्षातली सगळी माणसं प्रस्थापित आणि स्वार्थी, अपमतलुबी आणि फक्त फायदा मिळेल ह्या हिशोबाने राजकारणात आणि समाजकारणात आलेली ती सगळी माणसं आज भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांच्या पक्षाची लोक तुम्हाला बघायला मिळणार नाही. तुम्हाला काँग्रेसची ठासून लोक दिसणार, तुम्हाला राष्ट्रवादीची ठासून लोक दिसणार, तुम्हाला शिवसेनेची ठासून लोक दिसणार. नंतर उद्धव सेना किंवा शिंदे सेना हे तुम्ही वेगळे वेगळे करत बसा. तुम्हाला वंचितची लोक दिसणार की तुम्हाला मनसेची सुद्धा लोक दिसणार. म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये अशी परिस्थिती आहे, सगळ्याच पक्षातून लोक त्या पक्षात गेलेत. मग देवाभाऊ किती जरी म्हणत असले की आम्ही कुणाला बोलवत नाही, त्रास देत नाही, छळ करत नाही, अहो त्यांच्या नरड्यावर सुरी ठेवता शब्दांची आणि सांगता एक तर पक्षात ये, नाही तर तुला सुट्टी नाही, ईडी तुझ्या दारातच आहे. अहो ते घाबरून त्याचं जगणं मुश्किल होतं आणि तो त्या पक्षाचा मनावर दगड ठेवून त्या ठिकाणी कार्यकर्ता होतो. ही वस्तुस्थिती आहे, नाकारता येणार नाही. मग देवाभाऊ खरं बोलले काय आणि खोटं बोलले काय, फसवण्याच्या बाबतीत त्यांचा हात कोणच धरणार नाही. अर्ध सत्य आहे ना, आणि पूर्ण सत्य ते करून दाखवतात महाराष्ट्रातल्या त्या लोकांना आपल्या कळपात घेण्यासाठी. बऱ्याच वेळा अशी परिस्थिती महाराष्ट्रात घडते की सगळ्या लोकांनी विश्वास ठेवलाय म्हणून सत्तेवर बसतायत. मी आजपर्यंत कित्येक लोकांचं ऐकलं होतं, वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांचं, की आयुष्यामध्ये कुठल्याही पक्षात जाईल, आहे त्याच पक्षामध्ये मी शेवटी मरेन किंवा माझा शेवट इथंच असेल, पण आयुष्यात कधीच भारतीय जनता पार्टीत जाणार नाही. आज हीच मंडळी प्रमुख पदावर आहे, आमदार खासदार आहेत आणि पक्षाचं पूर्ण वेळ काम करतात. देवाभाऊंचे सच्चे कार्यकर्ते. बोला पुढं. कारण माझा ठाम विश्वास आहे, मी राजकारणाचा एक काही अंश अभ्यास करत असताना जे म्हणतात मी त्या पक्षात जाणार नाही, ते आज ना उद्या डायरेक्ट उडी मारतात. बायकोला सुद्धा घरात सांगितलेलं नसतं मी भारतीय जनता पार्टीत चाललोय म्हणून. ही वस्तुस्थिती आहे आणि ही जर परिस्थिती असेल तर हे विचार करायला लागणारी आणि विचार करावी अशा अर्थानं या विषयाकडे बघणं किंवा पाहणं गरजेचं आहे. मला हे सगळं का मांडायचं आहे, एक व्यक्ती चांगला असून उपयोग नाही, त्याची वृत्ती, त्याची चाल किंवा त्याची काम करण्याची पद्धत कशी आहे ना, त्याच्यावर सगळं ठरतं. आज देवाभाऊंनी ते सगळं आत्मसात केलंय. तो माणूस खरं बोलतोय याच्यापेक्षा खोटं बोलून खरं बोलण्याचा आव दाखवून सुद्धा खोटं लोकांना परफेक्ट खरं समजून त्या ठिकाणी वेड्यात काढण्याचा जो राष्ट्रीय कार्यक्रम, एक सूत्र त्यांच्याकडे असेल, महाराष्ट्रानं ते सूत्र स्वीकारलंय, वेगळं सांगायची गरज नाही. म्हणून देवाभाऊंनी खरं सांगितलं किंवा खोटं सांगितलं, लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात. कारण लोक चिकित्सा करायला तयार नाहीत, चांगलं वाईट स्वीकारायला तयार नाहीत. आणि ही सगळी माणसं, चेहरा जरी ह्यांचा भोळा असला तरी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची आज अवस्था करून टाकली, ती अवस्था वाईट जरी असली तरी चांगलं म्हणून घेणारी सगळी माणसं आज देवाभाऊ आणि त्यांच्या आसपास आहेत. आणि महाराष्ट्राची बकाल अवस्था करून टाकण्यामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या राजकीय पिंड असणाऱ्या लोकांचा मेंदू गुलाम करून टाकण्यामध्ये देवाभाऊ यशस्वी झालेत. एवढंच मला या माध्यमातून सांगायचं. बाकी आपण सुज्ञ आहात. धन्यवाद. जय शिवराय. सुधारणार की नाही कोण? देवाभाऊ नाही, तुम्ही. स्वार्थासाठी अचानक पक्ष सोडणारे आणि दुसऱ्या कळपात उड्या मारणाऱ्या सगळ्या धुरंधर अंधभक्तांनो, हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी होता. जय शिवराय.